आज आपण बघा लहान मुलांसाठी जुन्या पॅन्ट ज्या असतात त्याच्यापासून गोधडी किंवा दुपटं म्हणू शकता तुम्ही आज आपण शिवणार आहोत. तर हे बघा इथं मी या पॅन्ट घेतलेल्या आहेत. तर याच्यातूनच बघा मी आज गोधडी शिवणार आहे. तर ही मी जी गोधडी आहे ना ती माझ्या होणाऱ्या बाळासाठी शिवणार आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि गोधडी कशी झाली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथं मी ना पॅन्टचे जे कपडे आहेत ते कापून घेतलेले आहेत. हे बघा ही जीन्सचा कपडा आहे आणि ही जी फॉर्मल पॅन्ट असते ते आहे. तर बघा आता आपण काय करायचं आहे, आपल्याला इथं तुम्हाला जेवढी मोठी गोधडी हवी आहे त्या मापाने तुम्ही इथं हा जो चौकोन आहे तो आखून घ्यायचा आहे. तर मी इथं बघा हा जो स्क्वेअर आहे म्हणजे जो चांदण्यांचा जो आपला येणार आहे भाग, तर तो येणार आहे 7.5 बाय 7.5 इंचाचा. मी इथं हा एक चौकोन घेतलेला आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठी गोधडी हवी असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठाही चौकोन हा आहे तो कट करून घेऊ शकता. आणि मी इथं पॅन्टचा कपडा वापरलेला आहे. तुम्ही दुसरा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा कपडा वापरू शकता. तर या पॅन्टच्या कपड्यातून बघा मी 7.5 बाय 7.5 इंचाचे 4 पीस म्हणजे याचे 4 पीस आणि या कपड्याचे 4 पीस असे हे 4 पीस मी 7 बाय 7 इंचाचे कटिंग करणार आहे. तुमच्याकडे जर दुसरा कपडा असेल ब्लाऊज पीसचा सुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता. तर बघा इथं मी हे 4 कपडे म्हणजे याचे तर इथं बघा मी या कलरचे 4 पीस आणि या कलरचे म्हणजे या पॅन्टचे 4 पीस या पॅन्टचे कपड्याचे 4 पीस असे हे कटिंग करून घेतलेले आहेत. आता बघा आपल्याला हा एक पीस आणि हा एक पीस घ्यायचा आहे. म्हणजे एक प्लेन आणि एक रंगीत वगैरे असं दोन्ही जे तुम्ही कॉम्बिनेशन घेतलं असेल ते. तर हे मी 7.5 बाय 7.5 इंचाचे दोन्हीसुद्धा कट केलेले आहेत. तुम्हाला जेवढी मोठी गोधडी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता. पण मी हा जो पॅच आहे तो या मापाचा आणि इथून मधून जे आहे तिथं मी एखादी प्लेन रंगाची पट्टी वेगळी वापरणार आहे. त्याच्यामुळे मी हे 7.5 बाय 7.5 इंचाचे हे कटिंग केलेले आहे. आता बघा ही सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. तर सरळ बाजू ठेवायची आहे. बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी. सरळ बाजू येईल असे हे चारही पीस ठेवून घ्यायचे आहेत आणि याला कडेने अशी ही पूर्ण असा हा बॉक्स जो आहे याला टिप मारून घ्यायचे आहे. असे चारीसुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर हे बघा हे मी 4 पीस जे आहेत ते वेगवेगळे करून घेतलेले आहेत. आता याला पूर्ण या चौकोनाला बाहेरून अशी ही चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. चला तर मग आपण याला शिलाई मारूया. तर बघू शकता इथं मी ही चारी बाजूला अशी ही शिलाई मारून घेतलेली आहे चारी पीसला. आता तुम्हाला हे 3 पीस वेगळे ठेवून एका पीसवर मी आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ती इथं मी सांगते. तर बघा या कोपऱ्यातून या कोपऱ्याला अशी ही सरळ लाईन मारून घ्यायची आणि या कोपऱ्यातून सुद्धा या कोपऱ्याला म्हणजे असा हा आपल्याला क्रॉस जो आहे तो आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर इथं बघा हे या पद्धतीने आपल्याला कोपऱ्यातून असं हे कट करून घ्यायचा आहे. हा सुद्धा आणि हा सुद्धा. आता आपल्याला या पद्धतीने बघा हे ओपन करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यावर दाबटीपसुद्धा मारू शकता. पण मी इथं दाबटीप मारणार नाही कारण गोधडीला आपण शिवताना हा प्लेन कपडा होऊन जाईल. तर हा जो भाग आहे हा जी साधी पॅन्ट होती त्या बाजूला करून घ्यायचा आहे. आणि हा बघा एक या पद्धतीने आपण हे जे पीस आहेत हे लावून घ्यायचे आहेत. तर इथं बघा हे या पद्धतीने 4 पीस तयार झालेले आहेत ते आपण या पद्धतीने असे हे जोडून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने बघा आपला हा स्टार जो शेप आहे तो तयार होईल किंवा तुम्ही याला स्वस्तिकसुद्धा म्हणू शकता. तर बघा हे कशा पद्धतीने जोडलेले आहेत. हा जो आहे हा पीस या पद्धतीने ठेवलेला आहे. याला हा जो येईल प्लेन येईल व्हाईट कलरचा तो ठेवायचा आहे. याला दुसरा कलर परत व्हाईट ब्लॅक असे हे या पद्धतीने जोडलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे अगोदर याला एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे आणि याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं मी ही शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला याला उघडून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याला याच्यावर ठेवून इथून सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथून सुद्धा मी ही शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपला हा जो शेप आहे तो या पद्धतीने इथं तयार झालेला आहे. अशा पद्धतीने किती सुंदर दिसत आहे ना. तर बघा हे जे एक्स्ट्राचे कोपरे आहेत आपले हे आपण कट करून घेणार आहोत. हे तुम्ही अगोदर सुद्धा कट करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला शिलाईला
जास्त ताप होणार नाही. तर इथं बघा हा जो इथं जॉईंट म्हणजे इथं कोपरे जे निघालेले ते इथं सुद्धा होते, ते मी अगोदरच शिलाई करताना इथं मी असं हे कट करून घेतले होते. तर बघा इथं हा आपला असा हा पीस इथं तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने हे चारीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे 1 2 3 म्हणजे 4 आपले तयार होतील. तर हे सुद्धा मी याच पद्धतीने तयार करणार आहे. तर इथं बघा हे मी 4ही पीस तयार करून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने हे तयार झालेले आहेत. आता आपण बघा घेताना कसे पीस घेतले होते, 7.5 बाय 7.5 इंचाचा चौकोन तयार घेतला होता. पण तो तयार होऊन कितीचा होतो बघा, 9 इंचाचा इथं माझा हा जो चौकोन आहे तो इथं झालेला आहे. चौकोन हे जे चौकोन आहेत ते जर पुढं मागं जास्त असतील, कमी जास्त असतील तर ते कट करून घ्यायचं आहे. जसं की बघा इथं आहे, इथं थोडंसं आहे बाहेर निघालेलं, तर ते असं हे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे एकमेकांना असे सुद्धा जोडून हे दुपटं जे आहे ते तयार करू शकता. तुम्हाला मी दाखवते. तर या पद्धतीने बघा हा पीस आहे तो याच्यावर ठेवून वगैरे हे जोडले, तसं आपण हे 4 पीस एकमेकांना जोडून तुम्ही हे एवढं दुपटं जे आहे, तुम्ही जर मोठं जर म्हणजे याच्यापेक्षा 7.5 इंचाच्या ऐवजी 10 इंचाचा जर चौकोन घेतला तर या पद्धतीने तुम्ही दुपटं हे तयार करू शकता. पण आता हे माझं थोडंसं कमी होत आहे. तर तुम्हाला जेवढं मोठं हवं आहे ना दुपटं, तेवढा तुम्ही आकार घ्यायचा आहे. तर इथं बघा जे दुपट्याची जी साईज असते ती छोट्या मुलांना 20 ते 25 इंच ही एवढी पुरेशी असते. तर बघा इथं 20 इंच मी हे लांब असं ठेवलेलं आहे, 20 इंच. आता हा जो मधला गॅप येतोय तो मोजून घ्यायचा आहे. तर इथं 3.5 इंच हा येत आहे. तर शिलाईला जाईल आपल्याला. तर मी इथं ही जी मधली पट्टी आहे ना ती 4 इंचाची इथं कट करून घेणार आहे. तर तुम्ही या कपड्याची किंवा या कपड्याची तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही इथं 4 इंचाची पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर मी या कपड्याची मी इथं 4 इंचाच्या ज्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेणार आहे. तर इथं बघा या मी पट्ट्या अशा ह्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ही पट्टी कशी जोडायची आहे बघा, ही इथं जी आहे ही इथं अगोदर ही जोडून या बाजूला अशी ही घ्यायची आहे. आता या मापाने आपण कट करून घेऊया बघा, या पद्धतीने. म्हणजे हा भाग याच्यावर ठेवायचा, इथं जोडून घ्यायचं आणि हा भाग याच्यावर ठेवून ही इथं जोडून ही या पद्धतीने ही या भागाला पट्टी जोडायची. आता इथं सुद्धा मधी ही पट्टी आपण याच मापाने कट करून जशी ही जोडणार आहे तशीच ही सुद्धा जोडून घ्यायची आहे. जसं की या बाजूने शिवून ही आणि या बाजूने शिवून ही. तर हे मी आता तुम्हाला शिवून दाखवते. तर बघू शकता ही इथं मी या पद्धतीने ही पट्टी बघा या पद्धतीने जोडून ही अशी ही घेतलेली आहे. आता मध्ये सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचे. तर ही जी दुसरी आहे ती त्याच पद्धतीने हा भाग जो आहे तो याच्यावर ठेवायचा, इकडून शिवून घ्यायचा आणि हा भाग याच्यावर ठेवून हा सुद्धा शिवून घ्यायचा. म्हणजे हा आपला एक पूर्ण चौकोन इथं तयार होईल. तर हा सुद्धा मी जोडून घेणार आहे. तर बघू शकता इथं मी हे जोडून घेतलेलं आहे. आता तुम्हाला याच्यापेक्षा जर मोठं अजून दुपटं हवं असेल तर तुम्ही अशा या पट्ट्या कट करून बघा, या बाजूने सुद्धा अशा ह्या जोडून हे मोठं दुपटं जे आहे ते इथं तयार करून घेऊ शकता. आपण घेतलेल्या आहेत त्या या अशा या इथं चारी बाजूला लावून घेणार आहे. इथं बघा मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे एक. तर हा या मापाचा ब्लाऊज पीस आपण कट करून घ्यायचा आहे. म्हणजे हा ब्लाऊज पीस खाली ठेवायचा आहे आणि या मापानेच हा जो पीस आहे हा कापून घ्यायचा आहे. इथं कापून घ्यायचं आहे आणि याच्यात तुम्ही आतमध्ये बघा गोधडी जर जाड तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यात अजूनसुद्धा साडीचे पीस वगैरे टाकू शकता. तर बघा मला ही एवढी जाड जी आहे ती एवढी पुरेशी होणार आहे, कारण ही पॅन्टपासून आहे. पॅन्टचा कपडा हा अगोदरच जाड असतो, त्याच्यामुळे मी हा कपडा याला जॉईंट करून घेणार आहे आणि बाजूने गोट मारून ही गोधडी तयार करून घेणार आहे. तर बघू शकता इथं मी हा ब्लाऊज पीस लावून त्याचीच अशी ही पायपिंग करून सुद्धा घेतलेली आहे कडेनी. आणि ही या पद्धतीने बघा ही आपली म्हणजे बाळाचं दुपटं म्हणू शकता तुम्ही, गोधडी म्हणू शकता, ही आपली इथं ही तयार झालेली आहे. आणि ही तयार जी आहे ही किती इंचाची झालेली आहे मी तुम्हाला सांगते बघा. इथं 24.5 इंचाची ही आपली जी दुपटं आहे ते तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे दुपटं कसं वाटलं, याची कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.